आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। येड्राव येथे 26 लाखाचे MD ड्रग्ज प्रकरणी कुख्यात आंतरराज्य पिस्तूल तस्कर मनीष नागोरीला अटक। पिस्तूल तस्कर मनीष उर्फ मन्या रामविलास नागोरी, वय वर्ष 36, राहणार प्रियदर्शनी हाऊसिंग सोसायटी, येड्राव, तालुका शिरोळ याला त्याच्या घरातून शहापूर पोलिसांनी अटक केली। त्याच्याकडून 26 लाखाच्या 865 ग्रॅम मोफेड्रोन MD ड्रग्जसह 4 जिवंत काडतुसे, एक 4 चाकी असा 30,22,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। इचलकरंजी शहरात 2 दिवसापूर्वी सांगली रोडवर गोळीबाराची घटना घडली। या घटनेत वापरलेल्या पिस्तूलचा शोध घेण्याच्या निमित्ताने नागोरी याच्याकडे तपास करण्यासाठी शहापूर पोलिसांचे पथक त्याच्या घरी गेले। त्यावेळी त्याने अर्धा तास पोलिसांना बाहेर ताटकळत ठेवले। त्याच्या संशयास्पद हालचाली पाहता पोलिसांनी त्याच्या घराची झडती घेतली। पोलिसांना 4 जिवंत काडतुसे हाती लागली। यावेळी घराची झडती घेऊनही पिस्तूल सापडत नसल्याने पोलिसांनी वाहनांच्या तपासाचा निर्णय घेतला। यावेळी त्याच्या 4 चाकी व दुचाकी वाहनांची तपासणी केली। त्यामध्ये प्लास्टिक पिशवीत ठेवलेला 143 ग्रॅम वजनाचा 4,29,000 रुपये किमतीचा मेफेड्रोन मिळून आला। दुसऱ्या गाडीत 722 ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन मिळून आला। या कारवाईत एक 4 चाकी, एक दुचाकी, इलेक्ट्रिक वजन काटा, DVR असा एकूण 30,22,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्याला अटक करण्यात आली आहे। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक श्री महावीर कुटे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण दरेकर, सहाय्यक फौजदार बबन माळी, सहाय्यक फौजदार मुंगसे, स्वाती झुंगर, प्रमोद भांगरे, पोपट भंडारे, रामदास गायकवाड, गजानन कोष्टी, अमोल खोत, शशिकांत ढोणे, अर्जुन फातले, सतीश कुंभार, रोहित डावाळे, प्रणिता केटकाळे या पथकाने केली आहे। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।